आपल्या पगारातून कंपनी दर महिन्याला पीएफ करते। आपल्याला वाटतं की बरं आहे, म्हातारपणी काम येईल। पण तुम्हाला माहिती आहे का, पीएफ कडून तब्बल 7 प्रकारच्या वेगवेगळ्या पेन्शन दिले जातात। जर आपल्याला उद्या काही झालं तर आपल्या कुटुंबाला याचा मोठा आधार मिळतो। त्या पेन्शन नेमकं कोणत्या आहेत समजून घ्या आपण या व्हिडिओतून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। रिटायरमेंट पेन्शन 10 वर्ष पीएफ खात्यामध्ये पैसे भरल्यानंतर 58 वर्षाच्या नंतर तुम्हाला पेन्शन सुरू होते। जर तुम्ही 58 वर्षानंतरही 60 वर्षापर्यंत काम केलं आणि पेन्शन नंतर घेतली तर ईपीएफओ तुम्हाला दर वर्षाला 4% पेन्शन वाढवून देते। म्हणजे थोडा उशीर केलास जास्त फायदा। अर्ली पेन्शन तुम्हाला जर वय वर्ष 58च्या आधी जर पेन्शन घ्यायची असेल तर तसा पर्याय देखील ईपीएफओने उपलब्ध करून दिला आहे। पण लवकर पेन्शन घेतलीस तर दर वर्षाला 4% पेन्शन कापली जाते। म्हणजे फायदा तोटा बघून निर्णय घ्यावा। बाल विधवा पेन्शन समजा ईएफ सदस्याला जर काही झालं, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या 2 मुलाला वय वर्ष 25 पर्यंत पेन्शन मिळते। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी 10 वर्ष पीएफ भरण्याची अट नाहीये। तुम्ही जर 1 वर्ष जरी योगदान दिलं असलं आणि काही झालं तरी कुटुंबाला पेन्शन मिळते। विकलांग पेन्शन जर नोकरी दरम्यान किंवा अपघातादरम्यान जर तुम्हाला विकलांगपणा आला तर तुम्हाला ही पेन्शन सुरू होते। तर ज्याला नॉमिनी केला आहे त्याला ही पेन्शन मिळते। आई वडील पेन्शन समजा ईपीएफओ सदस्याचं लग्न झालेलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची ईपीएफओची अमाऊंटची जी पेन्शन आहे ती त्याच्या आई वडिलांना मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक ठोका आणि आपल्या ऑफिसवाल्यांपर्यंत आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।